तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट नगरपालिकेच्या वतीने शहरातील मालमत्तेचे कर निर्धारण करून मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात आले आहे। ही कर आकारणी भाजपाच्या कार्यकाळात करण्यात आलेली आहे। या कर निर्धारणाच्या नोटिसेस मात्र दडवून ठेवण्यात आल्या होत्या। शिवसेनेच्या वतीने ह्या नोटिसेस त्वरित वितरित करण्यात याव्यात म्हणून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। त्यानंतर मुख्याधिकारी यांनी वर्तमानपत्रातून कर निर्धारणाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली, परंतु मालमत्ता धारकांना वैयक्तिक नोटिसेस वितरित करण्यात आल्या नाही। त्यामुळे परत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना भेटून त्वरित नोटिसेस वितरित करण्यात याव्या म्हणून निवेदन दिले होते। आता नवीन कर निर्धारणाच्या नोटिसेस प्रत्यक्षात भेटल्या तेव्हा प्रचंड प्रमाणात कर वाढवून आल्याचे निदर्शनास आले। या प्रचंड करवाढीच्या विरोधात आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून नोटिसेसची होडी पेटवण्यात आली। ही करवाढ त्वरित मागे घेऊन शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे। अकोट नगरपालिकेने ही करवाढ मागे न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। या आंदोलनामध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोसे, शहर प्रमुख ॲडव्होकेट मनोज खंडारे, अमोल पालेकर, डॉक्टर गजानन महल्ले, शहर संघटक सुनील रंदे, विजय ढेपे, बंडू बोरोकर, संजय भट्टी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। त्यांना भेटून सांगितलं होतं की तुम्ही जो अकोट शहरासाठी टॅक्स लावला तो आम्हाला दाखवा तुम्ही कशा प्रकारे तो टॅक्स लावला, परंतु त्यांनी लगेच 2 दिवसात पूर्ण शहरात ह्या नोटिसेस बजावल्या। आणि हा टॅक्स इतका भयंकर आहे, हा टॅक्स ज्या माणसाला अगोदर 100 रुपये टॅक्स येत होता त्याला 2000 आला, ज्याला 300 रुपये येत होता त्याला 3000 आला, ज्याला 3000 येत होता त्याला कमीत कमी 40,000, 50,000, 25,000 असा टॅक्स आला। आमचं म्हणणं आहे ठीक आहे, टॅक्स नगरपालिकेचा उत्पन्न वाढणं आवश्यक आहे, परंतु त्याची टक्केवारी असते। ज्या प्रमाणात हा गब्बर टॅक्स लावला नगर परिषदने, आज आम्ही इथं तमाम शिवसैनिकाच्या वतीनं या टॅक्सच्या नोटिसांची इथं होळी केली। हा आमचा एक सूचक इशारा आहे, प्रशासनाला हा सूचक इशारा आहे, जर यांनी त्वरित हा टॅक्स रद्द करून जो वाजवी टॅक्स आहे तो यांनी लोकांना लावावा। आज आम्ही अकोट येथे यांच्या नोटिसांची होळी केली। जर का 8 दिवसात हा टॅक्स मागे ना घेतला तर याच्यानंतर आमची भूमिका भगतसिंग सारखी राहणार आहे। आम्ही आज जरी इथं फक्त टॅक्सची होळी केली, उद्या नगरपालिकेची सुद्धा होळी करायला मागे पुढे नऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।